तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील, पण रोज उठून सकारात्मक आहे आता काहीतरी याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही। नाना पाटोलेंचं मला तर वाटतं डोक्याचा जरा मेंदू तपासायला लागेल। कुठल्या ठिकाणी हिंदी, महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते हे पहिले नाना पाटोलेंनी समजून घ्यावं, आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे। जर त्याच्याबद्दल पटोलेंना आक्षेप असेल तर मला असं वाटतं मग त्यांचे आम्हाला डोकं तपासावं लागेल, आणि वेळ पडली तर कान पण। माझा वेगळा प्रश्न आहे, आज त्यांचे 20 आमदार आले, हे जर 60 आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का? मग 2017 जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते? आम्ही जेव्हा 2014ला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते? तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये का उत्साह नव्हता? या प्रश्नांची उत्तरं पत्रकार म्हणून आपण कधीतरी समोरच्यांनाही विचारा। प्रत्येक गोष्टीचं उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने द्यावं असं नाही। जेव्हा अगदी सुरुवात आपण या प्रति सभागृहाची केली होती त्यावेळेला आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं, ते आले नाही। हे बघा, आमचं सभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं आहे, ते आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, याच्यामध्ये राजकारण काय नाही। पण जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये एक मुद्दा होता, मला वाटतं पुलाचा कसला मुद्दा होता, त्यावेळेला दीपेश म्हात्रेंनी राजू पाटलांना फोन केला, आमच्या राजू पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले। त्याच वेळेला प्रति सभागृहासाठी जेव्हा आम्ही आदित्य ठाकरेंना पत्र दिलं त्यावेळेला त्यांच्यापैकी कोण आलं नाही। हा फरक त्यांच्या मानसिकतेत आणि आमच्या मानसिकतेत आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।